पुणे शहरात हडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर दगडफेक केल्याच्या निषेधार्थ मार्केट यार्ड गेटच्या समोरील रस्त्यावर भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी विटंबनेच्या घटना करणाऱ्या समाजद्रोही व्यक्तींना प्रशासनाने 10 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा करणारा कठोर कायदा करावा अशी मागणी प्रामुख्याने करण्यात आली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय श्रीराम यासह विविध घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। पुणे शहरात हडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर एका जिहादी वृत्तीच्या व्यक्तीने दगडफेक केला। त्याच्या निषेधार्थ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। दगडफेक करणारा हा PSI पठाण यांचा मुलगा आहे। तो मुलगा छत्रपतींच्या स्मारकावर दगडफेक कसा करतो त्याची मनोवृत्ती तपासली पाहिजे। त्याला लगेच मनोरुग्णाचे सर्टिफिकेट कुठून आले, त्याला लगेच जामीन कशी झाली, हे सर्व संशयाचे वातावरण आहे। आम्ही प्रशासनाला विनंती करण्यासाठी त्याचं लक्ष वेधण्यासाठी हा रस्ता रोको केलेला आहे। विटंबनेच्या घटना करणाऱ्या समाजद्रोही व्यक्तींना प्रशासनाने 10 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा करणारा कठोर कायदा करावा। या महापुरुषांमुळे हिंदू आपलं अस्तित्व ठेवून आहे, हिंदू राष्ट्र आहे। त्याचबरोबर त्याची विटंबना होत असेल तर हिंदू धर्म कधीही गप्प बसणार नाही। गड किल्ल्यावर अतिक्रमण चालू आहे, ते आम्ही काढू। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही। अशांना आम्ही चोख उत्तर देऊ। आमची मागणी आहे PSI पठाणला निलंबित करा, तरच खऱ्या अर्थाने ही कारवाई होईल। त्या आरोपीस मोकाट सोडू नये, अन्यथा आमच्या देखील मनोरुग्ण भरपूर आहेत। या सर्व विषयासाठी आम्ही रस्ता रोको केला असून आगामी काळात कडक कायदा लागू केला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करा, असा इशारा सुधीर बहिरवाडे यांनी दिला आहे। आज आम्ही तर सोलापुरात आंदोलन केले। पुणे येथे हडपसरला एका मनोरुग्णाने छत्रपती शिवाजी महाराजांवर दगडफेक केली। तो एका PSI पठाणचा मुलगा आहे आणि तो नुसता त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर कसं काय दगडफेक करतो, त्याची मनोवृत्ती तपासली पाहिजे। आणि त्याला लगेच मनोरुग्णाचं सर्टिफिकेट आला कुठून आणि त्याला लगेच एका दिवसात जामीन झाली कुठं, हे सगळं संशयाचं वातावरण आहे। त्यासाठी आम्ही प्रशासनाला आज विनंती करायला आलोय की छत्रपती शिवाजी महाराजांवर, महापुरुषावर जे जे असं करतील, विटंबना करतील, त्यांना 10 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा करा। कारण की आज जे महापुरुष होते म्हणून आज हिंदू धर्म टिकून आहे, हिंदू राष्ट्र टिकून आहे आणि हिंदुस्थान टिकून आहे। त्यांची जर विटंबना होत असेल तर आम्ही हिंदू धर्म कधीच सहन करणार नाही आणि छत्रपती महाराजांचा, शिवाजी महाराजांचा अपमान तर कधीच सहन करणार नाही। आणि आज ना उद्या जिथं जिथं या दर्ग्यावर, जे गडावर जिथे जिथं हे दर्गे उभारलेले आहेत, विटंबना चाललेली आहे, ते सुद्धा आम्ही काढून घेऊ। आणि या भविष्यामध्ये कधी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजचे गड किल्ले सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करू आणि असल्या मनोरुग्णाला ठेचून काढू। अहो मला एक सांगा, सर्टिफिकेट आलंच कुठं काय? आणि ते पठाण नावाचा PSI आहे, त्यांनी त्याला लगेचच त्याला सर्टिफिकेट येतं। त्याच्या घरामध्ये ती संस्कृती आहे की शिवाजी महाराजांना आपले हिंदू हे दुश्मन आहे ते सांगण्यासाठी। म्हणून मी ठासून सांगतो की त्या PSI पठाणला निलंबित करा, तरच हे कुठंतरी कारवाई झाल्यासारखं होईल, अन्यथा त्याला रस्त्यावर सोडू नका। नाहीतर आम्ही कुठंतरी त्यांनी सापडला तर आमचे मनोरुग्ण भरपूर आहेत। कशा पद्धतीचा यावेळी हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे, श्रीराम युवा सेना अध्यक्ष राजकुमार पाटील, शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख पुरुषोत्तम कारकल, हिंदू राष्ट्र रवी सेना गोने, ओम साई प्रतिष्ठान शिवराज गायकवाड, बजरंग दल संयोजक नागेश बंडी, अंबादास गोरंटला, सूरज भोसले, सतीश आनंदकर, पवन कोमटी यांच्यासह समस्त हिंदू आघाडीचे पदाधिकारी, युवक सदस्य आणि हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।